नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? मजेतच राहा। आज आपण साबुदाणा रसमलाई बनवतोय। त्यासाठी इथे 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे। 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं। धुतल्यानंतर साबुदाणा 2 तास भिजत ठेवायचा। साबुदाणा बारीक असल्या कारणाने छान असा फुलला जातो। याच्यामध्ये 2 चमचे मिल्क पावडर, दुधाची पावडर, 1 चमचा साखर सर्व एकजीव करून घ्यायचे, म्हणजे साबुदाण्याच्या गोळ्याने खूप टेस्ट छान येते। हाताला थोडंसं तूप लावायचं आणि छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे। इथे गोळे तयार करून झाले। अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे। दूध गरम करायला ठेवलं की त्याच्यामध्ये पाऊण वाटी साखर आणि थोडंसं केशर सर्व एकजीव करायचं। दुधाला चांगली उकळ आली की याच्यामध्ये एक एक करून गोळा साबुदाण्याचा सोडून द्यायचा, एकदम न सोडता। आता हे साबुदाणे आपल्याला मीडियम गॅसवरती 10 मिनटं शिजवून घ्यायचं आहे। 10 मिनटांनी आपली इथे गोड रसरशीत साबुदाणा रसमलाई तयार झाली। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट नक्कीच करा। थँक्यू।